टी शर्टचा भंगवा रंग आहे लय भडक। मेहनतीसारखा चांगला मित्र नाहीये, तुम्हाला फसवत नाही। पहिल्या अटेम्प्ट मध्ये 7 तारांची सलामी दिलेली आहे। प्रेक्षकांनाही विनंती आहे, ॲम्ब्युलन्सला जागा करून द्या। गणपती बाप्पा आपला जय महाराष्ट्र गोविंदा पथकचा छोटा गोविंदा जो सगळ्यात वरच्या थरावरती असतो। तुझं नाव काय रे? पावसाची हजेरी लागलेली आहे। देखो बारिश से बचने का देसी इलाज। टेबलला अक्षरशः शेड बनवून ठेवले आणि शेडच्या कडे सगळे उभे आहेत। होल्ड करा थोडा वेळ। उत्तम पारितोषिक नाही, त्याच्यासारखा उत्तम रिवॉर्ड नाही, लक्षात ठेवा। आणि उद्या तुम्हाला तो मिळणार आहे, कारण ही तुमची मेहनत आहे ना, ही तुम्हाला तो मिळवून देणार आहे। काल मी तुम्हाला म्हणालो मेहनतीसारखा चांगला मित्र नाहीये, तो तुम्हाला फसवत नाही। आणि आज तुम्ही ते करून दाखवले। 2 दिवसापूर्वी 3 न लागणार आहे, तुम्ही आज 7 रुपये केले, 7 रुपये। गणपती बाप्पा आता आपली रिहर्सल प्रॅक्टिस वगैरे सगळं झालेली आहे आणि खूप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी। तर आता आपली हंडी जी आहे ना ती वरून खाली आलेली आहे। समोर जर तुम्ही पाहाल ती आपली हंडी आहे आणि इथे आता हंडी फुटेल। आपली जी मेन हंडी आहे ती आता फुटणार आहे इथेच। आणि मला आहोत मंदिरामध्ये। तर मंदिर आहे ना, हे बघा ह्या साईडला इथे मंदिर आहे, इथे मंदिर आहे। मंदिरामध्ये खूप मस्त सजवलं आहे मंदिर आतमध्ये, मी तुम्हाला दाखवतोच मी। पण आत्ता इथे सुरुवात झाली आहे खऱ्या जल्लोषाची। मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। माझं नाव फैजल शेख। मी एकमेव असा या गोविंदा पथकमध्ये एक मॉमिडन मुलगा आहे। मला गोविंदा पथकामध्ये येण्याची आवड भरपूर आहे। जय महाराष्ट्र मित्रांनो, बघा आपण पाहतो 2015 पासून जय महाराष्ट्र गोविंद पथक शहापूर तालुक्यातला एकमेव असा गोविंद पथक येते। त्यांनी 7 थर लावले होते आणि यावर्षीसुद्धा 2024मध्ये नवीन विक्रम करण्यात आलेला आहे। तो म्हणजे जय महाराष्ट्र गोविंद पथकाचा म्हणजे आम्ही जिद्द केली आणि जिद्दने हा 8 थर लावण्याचा हा धाडस आमचा होता आणि तो धाडस आम्ही पूर्णपणे केलेला आहे। आणि त्या धाडसामध्ये पाहायला गेलं तर मित्रांनो, जय महाराष्ट्र गोविंद पथकाचे जे सर्व गोविंद आहेत ते गोविंदा भरपूर दूरवरून प्रवास करून या ठिकाणी 1.5 महिना का 2.5 महिना झाला प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतात। आणि प्रॅक्टिस करायला इथे आल्यानंतर सर्व आमचे प्रशिक्षक असेल, गणेशदादा असेल आणि आकाशदादा असेल आणि अक्षय असेल,
यांच्या माध्यमातून या ठिकाणी या शहापूर तालुक्यातील सर्व गोविंदांना इथे एकत्र आणून या ठिकाणी या मेहनत आणि जिद्द घेत असत. तर जसं की तुम्ही आता सगळं बघितलं की आपली स्टिक आहे, आपला जो साथी आहे सोबत असतो आपल्या नेहमी. तर आत्ता मी आलो मंदिरामध्ये जिथे आपला उत्सव खूप धूम धडाक्यामध्ये साजरा होतो. कारण मगाशी तुम्हाला दाखवताना आलं बिकॉज आपण कंटिन्यू पाठीमागे होतो आणि एकाच ठिकाणी दोन्हीकडे राहणं मला पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे मग मी आत्ता सध्या एक एक कवर करायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे कार्यक्रम चालू होते बट कार्यक्रम नाही करता कवर नाही करता आले मला. बट तुम्हाला मी आत्ता दाखवतो आतमध्ये डेकोरेशन वगैरे सगळं कसं केलं आहे. बघूया, आपण जाऊया आतमध्ये आणि घेऊया दर्शन. तर आपण आता जस्ट आपला दुसरा दिवस मेन आपल्या हंडीचा दिवस चालू झालेला आहे. आपण चाललो आहे हंडीच्या इथे आणि हे आपलं साहित्य आपल्यासोबत आहे. बॅग आपल्यासोबत नेहमी असते कारण आपले साथीदार तीच आहे. तर आपल्या इथे किती हंडी आहेत मला माहीत नाही. मगाशी बघून तर आलो 4-5 आहेत हंडी. तर बघूयात आपण कसं काय जमते. तुम्हाला काय काय दाखवता येते मला. प्रयत्न करेल प्रत्येक पथक नीट प्रॉपरली कव्हर होईल असं. मग जेवढं जमेल तेवढं मी नक्की घ्यायचा प्रयत्न करेन. तर आपण जाऊया आणि मग भेटूया तिकडे गेल्यावर. साई शक्ती गोविंदा पथक शेरभोली सज्ज होतो. 7 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न केला जातो. आला रे आला गोविंदा आला. साई शक्ती गोविंदा पथकाने 7 थराची सलामी दिलेली आहे. आपला जो आनंद आहे तो तुम्ही स्वतः लाईव्ह बघताय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये 7 थराची सलामी दिलेली आहे. तर इकडे आहे आणि त्याच्या समोर दुसरी हंडी लागलेली आहे. समोरच्या तुम्ही बघाल वरती तिकडे दुसरी हंडी लागलेली आहे. समोरासमोरच हंडी आहेत. त्याच्यामुळे क्राऊड खूप नेक्स्ट लेवल आहे. सगळ्या गोष्टी खूप एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवलचा आहे. मागच्या वर्षी आपण ब्लॉग बनवला होता त्याला पण खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे सगळ्यांनी. मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. आपण सलामी देण्याकरता सुरुवात करायची आहे. आईगाव देवी गोविंदा पथक गोटेकर यांचा प्रयत्न चालू आहे. आता 6 थराची सलामी देईल असं त्यांचं म्हणणं आहे. मागच्या वर्षी यांनी 5 थर लावले होते तर ह्या वर्षी त्यांचा 6 थराचा अट्टास आहे. आता एक शेवटचा अटेम्प्ट आहे जय महाराष्ट्र गोविंदा पथक. आणखी 2 अटेम्प्ट झाले. 2 अटेम्प्टमध्ये फेल झाले. हा आहे 3rd अटेम्प्ट, 3rd अँड लास्ट अटेम्प्ट. किती थर लावत आहेत ते बघूया. किती थर लावण्यामध्ये त्यांना यश येतोय.
भगवा रंग आहे लय भडक, आमच्या टी शर्टचा भगवा रंग आहे भडक, शहापूर मधल्या जय महाराष्ट्राची पोरं लय आहे कडक. प्रेक्षकांनाही विनंती आहे, ॲम्ब्युलन्सला जागा करून द्या. कृष्ण महाराज की अरे बोल बजरंग बली की जय. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. अरे दुश्मन असले गरीब असले किती मी हुशार. एक दोन तीन चार अमरपुऱ्यातली पोरं हुशार. बघू नका पुढं बघू नका, दोन पैसे ते तुम्हाला पिसून टाका. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. टाक 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 करे नीचे का चोट. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. टाक 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 करे नीचे का चोट. आता आपली हंडी फुटणार. ॲक्च्युली सीन काय आला, प्रत्येक गोविंद पथकाला प्रत्येकाचा मान देऊन टाकलेला आहे. तर त्याच्या शिवसेना शहर शाखा ही हंडी उत्सव 2024 नि जय महाराष्ट्र गोविंद पथकाला मान दिलेला आहे हंडी फोडायचा. बना के निकले ग्वाले करने को हुड़दंग. गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग. ये मटकी तोड़ रहे ये शोर आया तो का छोट आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मस्ती तोड़े कहीं मैं ना जोड़े.
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मानाची दिवंडी 21,111 रुपयांचा रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह मिळालेला आहे साई शक्ती गोविंद चेरपोली यांना.